यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील आपल्याशी जोडल्या गेल्या, त्यांच्याशी बोलूयात। रुपालीताई, अखेर राजीनामा सुनेत्रा पवार यांच्याकडे दिला गेलेला आहे चाकणकरांकडून। आपली ही मागणी होती त्यांच्या राजीनाम्याची, आता याकडे आपण कसं बघताय या सगळ्या प्रकरणाकडे? ही पहिली पायरी महाराष्ट्राच्या माता भगिनींची यशस्वी जरी झाली असली तरी रुपाली चाकणकर यांना बंधुबाबा कॅप्टन खरातच्या गुन्ह्यात सह आरोपी करणं गरजेचं आहे। त्याच्यामधले सगळे आम्ही पुरावे दिलेले आहेत आणि संविधानिक पदावर बसून त्यांची चौकशी झालीच नसती आणि त्यांनी स्वतःहून राजीनामा दिलेला नाही। त्यांना राजीनामा द्यायला लावला महायुतीतल्या आमचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनींनी। त्याच्यामुळे मी आज या राजीनाम्यावर एवढंच म्हणेल की राज्य महिला आयोगावरची कीड आज बाजूला झालेली आहे। महाराष्ट्रातल्या माता भगिनींना माननीय सुनेत्रा वहिनी, माननीय मुख्यमंत्री साहेब यांनी आश्वासित केलेलं आहे की आम्ही तुमच्या सुरक्षतेसाठी, तुमच्या अन्यायावर न्याय देण्यासाठी कटिबद्ध आहोत। ठीक, रुपालीताई धन्यवाद, आपण जय महाराष्ट्राशी बोललात यासाठी।